नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक जबरदस्त एकदम ब्रेकिंग टेक न्यूज. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय ऑस्टिन रसल, ल्युमिनारचे संस्थापक? तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की ते पुन्हा एकदा ल्युमिनार टेकओव्हर करायला बघतायत. हो, म्हणजे काही महिन्यांपूर्वी सीईओ पदावरून पायउतार झाल्यानंतर आता ते त्यांच्या नवीन कंपनी रसेल एआय लॅब्स मार्फत ल्युमिनारचे 100% शेअर्स विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काय म्हणताय, हे सगळं अचानक कसं झालं? तर ऑक्टोबरमध्ये काही भागधारकांनी आणि बोर्ड मेंबर्सनी सुचवल्यानुसार हा प्रस्ताव आला आहे. म्हणजे ल्युमिनार 2.0 तयार होईल असं समजा. रॉकेट. यात ल्युमिनार पब्लिक ट्रेड करत राहील, पण रसेल एआय लॅब्स कदाचित अजून एखादी मोठी ऑटोमोटिव्ह टेक कंपनी विकत घेऊन ल्युमिनारसोबत मर्ज करेल. स्वतः रसेलसुद्धा यात गुंतवणूक करू शकतात. थिंक अबाउट इट. म्हणजे मॅनेजमेंट बदलल्यावर लगेच असा चान्स घेणं हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. ल्युमिनार आणि रसेल एआय लॅब्सकडून अजून काही ऑफिशियल कमेंट नाहीये, पण हे नक्कीच एक मोठं मूव्ह आहे. रसल मेमध्ये सीईओ पदावरून गेले कारण एक एथिक्स इन्क्वायरीबाबत प्रश्नचिन्ह होतं. कंपनीने फार काही सांगितलं नाही, पण आता हे बघता सगळं खूपच रंजक वळणावर आलंय. स्वतः रसेल यांनी फोर्ब्स विकत घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता 2023 मध्ये, पण ते राहून गेलं. आता बघूया ल्युमिनार 2.0 चं काय होतंय. तुम्ही काय विचार करता याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टेक तडका 24/7 सोबत रहा.